सीआरएस फंड येते आपल्याला कोणाकडनं, पॉवर ग्रिड कडनं जे वर्षाला एक सीआरएस फंड येत असते, हा. त्या फंडचा वापर कुठे होतोय तुमच्या हिशोबाने? जर सीसीटीव्ही आपण लावत नसेल, जर आपण गावातील रस्त्यांची आपण दुरावस्था बघत आहोत, तर ते पैसे जातात कुठे? मग त्या पैशांचा तरी वापर करायला पाहिजे ना. नाही, हे आता ते सीआरएस फंड कुठं जाते, काय असतंय ते आता ते ग्रामसेवकालाच विचारावं लागतंय नेमकं काय होतंय काय नाही. हा. चोरी नाही गहू आहे, हो. ग्रामसेवकाला विचारावं, कारण आम्ही तर हा. त्याच्यात लक्ष घातलो नाही. हा. आता तुम्ही म्हटल्यासारखं ते रक्कम कुठं खर्च केलं ते ग्रामसेवकाला विचारल्यावरच कळणार आहे. कारण सीआरएस फंड हे खूप मोठं फंड असते बॉस. सीआरएस फंड म्हणजे काय, ते काय छोटी मोठी गोष्ट नसते. पॉवर ग्रिड काय छोटी संस्था नाहीये. ज्या ज्या गावामध्ये जिथं जिथं इंडस्ट्रियल एरिया असेल, ज्या ज्या गावामध्ये जिथं जिथं बिझनेसेस असतील, त्या बिझनेसला जे एक सरकारकडनं एक निर्देश असते त्यांना, की तुमच्याकडचे जे काही फायदा होईल त्या फायद्यातील एक रक्कम जी आहे टॅक्स इन्व्हेजनसाठी जी आहे, ती रक्कम जी आहे गावाच्या सुधारणेसाठी, त्या गावाला दत्तक घेतलं जातं, त्या गावातील जे काही प्रॉब्लेम असते त्याला सॉल्व्ह करण्यासाठी हे फंड दिलेलं असते. तर हे फंड जाते कुठं? जर तुम्ही त्या फंडचा वापर करून सीसीटीव्ही लावला असता तर आज गावामध्ये एवढी मोठी घटना घडली नसती. बरोबर आहे, सत्तेत आम्ही नाही, पण आम्ही असतो तर आधी विचार केला असता या गोष्टीचा. ग्रामपंचायत मध्ये सत्ता तर आपली नाही, आम्ही ग्रामपंचायत सत्तेतला भाग पण नाही, परंतु एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही 2-3 वेळा बोललोय मीटिंग मध्ये. आणि आता परत एकदा ग्रामसभेत आम्ही हे विषय उठवू आणि सीसीटीव्ही बसवायला लावू. आणि तुम्ही ते सीआरएस फंड वगैरे म्हटलो ना, ते आता आम्ही ग्रामसेवकाला चौकशी करू, बरोबर आहे. नेमकं कुठं काय खर्च केला सांगा.